सोलापूर म्हटले की आठवते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण परिवारासोबत देवदर्शनाच्या सहलीला आलो आहे. आम्ही एकूण 17 जण आहोत. 6 कुटुंब पण एक परिवार. नलगे, माने, पाटील, शिंपी, परत एक पाटील आणि कदम. चला तर मग सोलापूरला. हाय आयुष्माने यांना 10वीला आणि घवघवी यश मिळवून पेढे वाटतोय. चला ए काय ह्याच्यावरती ट्रेनमधली रात्र गप्पा मारत कधी गेली आणि कधी आम्हाला झोप आली ते आठवतच नाही. सकाळ झाली सोलापूरलाच. सोलापूर स्टेशन सकाळचे 7 वाजले. सर्वांनाच ओढ होती आपल्या गुरूंचे दर्शन घेण्याची. येस, सोलापूरमध्ये आगमन झालेलं आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही इथे 2-3 वर्षांनी एकदा तरी इथे येतोच. म्हणतात ना, कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर देवाच्या मर्जीशिवाय काहीच होऊ शकत नाही. आम्ही इथे गाडी बुक केली आहे सोलापूरमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आता आम्ही आलो आहे सोलापूर स्टेशनला. जे एक देवदर्शनच एक पिकनिक आहे. आम्ही टोटल 17 लोक आहे. या 17 लोकांमध्ये आता आम्ही करणार आहे गाणगापूर, अक्कलकोट स्वामी समर्थ, नंतर दुसऱ्या दिवशी आहे तुळजापूर आणि पंढरपूर. आमचे मॅनेजर आहेत. मॅनेजरला तुम्ही जर अक्कलकोटला ट्रेनने येणार असाल तर सोलापूर स्टेशनवरून तुम्ही एसटीने सुद्धा अक्कलकोटला तुम्ही जाऊ शकता. आपला वेळ कसा कुठे वाचेल ते आमच्या आशिषकडून शिकावे. एक नंबर. आता ही गाडी 2 दिवस आमच्याबरोबर असणार आहे. त्याचे नियोजन करताना आशिष. आम्ही सगळे जमलेलो आणि आता आम्ही जाणार आहे पहिला अक्कलकोटला, गाणगापूरला. हे आमचे MP पाटील भुसावळवरनं आलेले आहेत. हो, मग स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. पाटील पहिला कल्याणला राहायचा, पण त्याची कंपनी चेंज झाल्यामुळे तो आता भुसावळला राहायला गेला आहे. काय जागा आहे? अजून 2 फिरायचं आपल्याला. नाही बरोबर. मी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जगदंबा माते की जय. चला आता आपण निघूया. आता सोलापूर स्टेशनवरून डायरेक्ट अक्कलकोट. राजाराय मठ. म्हणजे खिडकी ओढल्यास चाललं असतं. सोलापूर स्टेशनपासून अक्कलकोट हे 41 किलोमीटर अंतरावर असून इथे येण्यासाठी अंदाजे
45 ते 50 मिनिटे लागतात. नाही आता सोलापूरमध्ये पाऊस पडतो इथे. या 2 दिवसाच्या सहलीला आपण देवदर्शन जरी म्हटले तरी मी देवदर्शन प्लस गेट टुगेदर असेच म्हणेन, कारण सर्वजण एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. तर आज हा योग आला आहे असंच म्हणेन. ट्रेनमध्ये झोप नाही झाली वाटतं यांची. कधीकधी ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही त्या आपण सहजपणे आपल्या मित्रांना सांगतो. आपली बंकर सोलापूर स्टेशनवरून आम्ही पोहोचलो आता श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे. या मठा शेजारीच आहे हे आपले मातृभवन, जिथे आपण रूम्स बुक केलेले आहेत. प्रत्येक वेळेस आम्ही फक्त निवास येथे मुक्काम करतो, परंतु यावेळेस फक्त निवासला न राहता या इथे राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता मठात त्या प्रवेश केला आहे. 150 स्वामी भक्तांसाठी इथे सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण इथे असते. आता आम्ही राजाराय मठच्या इथे आलो. इथे नाश्त्याची सोय आहे. 9:15ला नाश्ता मिळणार. त्याच्या आम्ही नंतर जाणार गाणगापूरला. तर बघूया कसं काय होतं. आमच्याबरोबर पहिल्यांदाच येतं एवढं, म्हणजे मुंबई फॅमिली पिकनिकमध्ये. स्वामींचे बोलावणे आल्याशिवाय आपण कुठेच जाऊ शकत नाही. हे परत एकदा तुम्हाला सांगतो, अक्कलकोटला येऊन तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल. आम्ही सुद्धा आता नाश्ता करतो आणि मग आपण भेटू आपल्या रूम्सवरती. इथल्या रूमचे चेक इन आणि चेकआउट हे 10 वाजताचे असल्याकारणाने जसजसे आम्हाला रूम साफ करून देत आहेत तसतसे आम्ही प्रत्येकजण चावी घेऊन पुढच्या तयारीला लागतो आहे. तसं आता इथे जे आहे त्याची माहिती बघून घ्या. नॉन AC रूम 900 रुपये, ACचे भाडे 1800. आम्ही सोलापूर स्टेशनला सिद्धेश्वर एक्सप्रेसने आज सकाळी 7 वाजता उतरलो आणि या इथे आम्ही श्री स्वामी समर्थ राजेराय मठाकडे आम्ही थांबलेलो आहे. इथे रूम घेतलेली आहे. तर आता ह्या रूममध्ये थोडा चेंज करून फ्रेश होऊन आता आम्ही इथून निघणार आहे. तर आता आम्ही जाणार आहे गाणगापूरला. गाणगापूरला इथून 2 तास लागतात, जे 4 तास असेच झाले ट्रॅव्हलिंगमध्ये. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही घेतले श्री समर्थ राजेराय मठ येथे स्वामींचे दर्शन. तुम्ही पण घ्या स्वामींचे दर्शन. आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतो, कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवलं ते व्हिडिओ बराच मोठा होतो आणि आजकाल कसं फास्ट फूडचा जमाना आहे, फटाफट पाहिजे असते. छोट्या छोट्या भागांमध्ये तुम्हाला सर्व माहिती देतो. सो आता भेटू आपण मी पुढच्या भागामध्ये गाणगापूर आणि स्वामी समर्थ मठ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.